नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळी ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि खूप शेतकऱ्यांना सध्या राज्य शासनाकडून माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक ॲडमध्ये, राज्य शासनाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सक्तीने हे सांगण्यात येत आहे की ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. परंतु सध्या रब्बी सीझन संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आता उन्हाळी सीझन चालू झालेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, उन्हाळी सीझनमध्ये ई पीक पाहणी करत असताना तिथे सध्या क्षेत्र 0-0 दाखवलं जात आहे. आता शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो आहे की ई पीक पाहणी कशी करायची, कारण जर क्षेत्र शिल्लक नसेल तर पीक पाहणी कशी होणार, हा खूप शेतकऱ्यांना मोठा प्रश्न होतो. कारण उन्हाळीमध्ये जे शेतकऱ्यांनी भुईमूग पेरलं आहे, कुणी कांदे लावतात, ऊस असतात, संपूर्ण वर्षासाठी द्राक्ष बागाच्या नोंदी असतात, ज्या काही नोंदी आहेत त्या उन्हाळी सीझनमध्ये केल्या जातात आणि त्या शेतकऱ्यांना सध्या ही महत्त्वाची अडचण येत आहे. तर त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण मी चौकशी केली की ई पीक पाणी सध्या होत नाही आहे. ई पीक पाणी करत असताना सध्या त्या ठिकाणी क्षेत्र दाखवलं जात नाही आहे, तिथं क्षेत्र 0-0 दाखवलं जातं. तर त्या सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे शेतकरी मित्रांनो, थोडं थांबा. कारण पुढील 2 ते 3 दिवसानंतर जे तुमचं ॲप आहे ते ॲप तुम्ही परत एकदा अपडेट करा. ई पीक पाहणी 8 तारखेपासून चालू झालेली आहे, महत्त्वाचं आहे. परंतु खूप शेतकऱ्यांचं 8 झालं, 9 झालं, 10, 11, 2 ते 3 दिवस झालं ई पीक पाहणी होत नाही आहे. कारण ई पीक पाहणीला प्रॉब्लेम येत आहे, कारण क्षेत्र तिथं 0 दाखवलं जात आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हे ॲप परत एकदा अपडेट होणार आहे आणि हे ॲप अपडेट झाल्यानंतर तुम्ही तुमचं ॲप परत एकदा अपडेट करून घ्या आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी क्षेत्र दाखवलं जाणार आहे. त्यामुळं पुढील 1 ते 2 ते 3 दिवस तुम्ही सध्या त्या ॲपला झटत बसू नका. 2 ते 3 दिवसानंतर परत एकदा ॲप अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर क्षेत्र दाखवलं जाईल. कारण अगोदरचा जो डाटा आहे तो डाटा अजून तसाच आहे रब्बी सीझनचा. त्यामुळं रब्बीला ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांना सध्या तिथं क्षेत्र कमी दाखवलं जात आहे, म्हणजे क्षेत्र 0 दाखवलं जात आहे. आणि ज्या शेतकऱ्याने रब्बीची ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांचं तिथं क्षेत्र दाखवलं जात आहे. त्यामुळं रब्बीची ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी सध्या क्षेत्र 0 दाखवलं जाते. त्यामुळं पुढील 2 ते 3 दिवसानंतर हे अपडेट होईल ॲप. त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही ॲप अपडेट करून मगच तुमची ई पीक पाहणी पूर्ण करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.